Good morning, students. Today we are starting with the semiconductor. Semiconductorचे type. लास्ट टाइम आपण सेमीकंडक्टर म्हणजे काय ते बघितलं होतं. व्हॉट इज सेमीकंडक्टर? की ज्याची कंडक्टिव्हिटी इन बिटवीन द इन्सुलेटर्स आणि आपले कंडक्टर्स जे मेटल्स असतात त्यांच्यामध्ये त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल अशांना आपण काय म्हणतो सेमीकंडक्टर्स. सो ज्याची बँड थेरी बघितली होती की काय होतं तर एक सेमीकंडक्टर किंवा कोणताही सॉलिड फॉर्म होता ना, एक व्हॅलेन्स बँड फॉर्म होतो. ओके, अप्पर मोस्ट बँड जो असतो व्हॅलेन्स बँड तो एकतर फील असू शकतो किंवा अनफील असू शकतो. ओके, किंवा हाफ फील असू शकतो, हाफ अनफील असू शकतो, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅकन्सी असू शकते इलेक्ट्रॉन्ससाठी. फील कशाने असणार तो ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन्सने, कारण इलेक्ट्रॉन्सची एनर्जी लेवल्सचे हे बँड फॉर्म होतात. त्याच्यानंतर ह्या व्हॅलेन्स बँडच्या पण वर एक कंडक्शन बँड फॉर्म होतो. कंडक्शन बँड की ह्या इलेक्ट्रॉन्सला जर एनर्जी मिळाली, व्हॅलेन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉन्सला जर एनर्जी मिळाली तर ते इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात. ओके, आणि कंडक्शन बँडमध्ये जर हे इलेक्ट्रॉन्स गेले तर इथे मात्र अजून व्हॅकन्सी फॉर्म होईल किंवा होल्स जनरेट होतील. ओके, सो काय होते, इलेक्ट्रॉन आणि होल पेअर जनरेट होते. ठीक आहे, हा इथला इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेला तर इथे त्याची व्हॅकन्सी फॉर्म झाली किंवा त्याची जी जागा होती ती रिकामी राहिली, म्हणून त्या रिकाम्या जागेला किंवा व्हॅकंट जी जागा आहे तिला आपण म्हणणार की होल. ओके, सो एक होल आणि एक इलेक्ट्रॉन अशी इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होते. ठीक आहे, सो कंडक्शन बँडमध्ये गेल्यावरच हे आपले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंडक्टिव्हिटी दाखवू शकतात. आता हा जो मधला गॅप आहे, ओके, सो इलेक्ट्रॉनला कंडक्शन बँड व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जायला काहीतरी एनर्जी लागणार आहे, आणि ती एनर्जी किती असेल तर हा जो गॅप आहे ना त्याला आपण एनर्जी गॅप किंवा बँड गॅप म्हणत होतो. ओके, एनर्जी गॅप किंवा बँड गॅप, ही बँड गॅप एनर्जी किंवा एनर्जी गॅप जेवढा असेल तेवढी एक्सटर्नल एनर्जी किंवा तेवढी एनर्जी इथल्या इलेक्ट्रॉनला मिळाली पाहिजे, तरच तो कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकेल. सो त्याच्यानुसार आपण सेमीकंडक्टरचे ॲक्च्युली जे मॅटर आहे त्याचे टाईप्स बघितले इन द फॉर्म ऑफ कंडक्टिव्हिटी, की जे मेटल्स असतात किंवा जे आपले कंडक्टर्स असतात त्यांच्यामध्ये हा जो गॅप आहे तो काय असतो, झिरो असतो, किंवा कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड ओव्हरलॅप असतात एकमेकांमध्ये. देन जे आपले इन्सुलेटर्स असतात त्यांच्यामधला मात्र हा गॅप खूप ब्रॉड असतो, खूप जास्त असतो, त्याच्यामुळे तेवढी एक्स्टर्नल एनर्जी हे इलेक्ट्रॉन्स घेऊ शकत नाहीत आणि कंडक्शन बँडमध्ये जम्प करू शकत नाही, त्याच्यामुळे तिथे कंडक्टिव्हिटी होत नाही इन्सुलेटर्समध्ये. पण कंडक्टर्समध्ये मात्र ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला काय होऊ शकतं, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला तिथे व्हॅलेन्सी नसते. ओके, किंवा त्यांची जी ऑक्टेट स्टेट असते ती कंप्लीट असते, किंवा त्यांना आपण म्हटलं आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 4 इलेक्ट्रॉन्स असतात, आणि ते इलेक्ट्रॉन्स त्याच्या आजूबाजूचे जे दुसरे ॲटम्स आहेत त्याच्याबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात, आणि त्याच्यामुळे त्यांची ऑक्टेट स्टेट कंप्लीट असते. त्याच्यामुळे ॲट द ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला हे जे सेमीकंडक्टर्स असतात ते ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतात. पण जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं किंवा रूम टेम्परेचर म्हणूया, किंवा काहीतरी जास्त टेम्परेचर झालं 300 केल्विन किंवा 30 डिग्री वगैरे असं टेम्परेचर असेल तर त्यावेळेला मात्र कोव्हॅलंट बॉन्ड काय होऊ शकतो, तुटू शकतो या एनर्जीमुळे, टेम्परेचरमुळे, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँडमध्ये असतात ते कंडक्शन बँडमध्ये जम्प करू शकतात, आणि तिथे काय होऊ शकतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते. ओके, सो सेमीकंडक्टर्सचे 2 टाईप्स आहेत, की एक इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड सेकंड इज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय तर मी इथे लिहिलं आहे प्युअर सेमीकंडक्टर. ओके, हा जो सेमीकंडक्टर तो एकदम प्युअर असतो, म्हणजे आपण एक्झाम्पल जर घेतलं सिलिकॉनचं तर सिलिकॉन आपल्याला माहिती आहे, सिलिकॉन
14 त्याची ॲटॉमिक नंबर आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल त्याचं सिलिकॉनचं पहिल्यांदा 1s2 2s2 2p6. ओके, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. त्याच्यानंतर 2 2 6 म्हणजे 10 झाले. मग काय येणार 3p. नेक्स्ट स्टेप 3p2. ओके, नॉट p, 3s येणार आधी. 3s राईट 3p. ओके, नाव बघा 1s2 2s2 2p6 आणि 3s2 म्हणजे इथे p ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्सची गरज असते फुलफिल होण्यासाठी 6 इलेक्ट्रॉन्सची. पण इथे मात्र किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो याला अजून त्याची ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी किती 4 इलेक्ट्रॉन्सची, किंवा हा आउटरमोस्ट शेल आहे ना, आउटरमोस्ट शेल. ओके, सो त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो हे 2 आणि हे 2 आणि हे ऑर्बिटल कंप्लीट करण्यासाठी अजून किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे 4 इलेक्ट्रॉन्सची. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन अजून त्याला ॲक्सेप्ट करावे लागतील तर त्याची ऑक्टेट स्टेट काय होईल कंप्लीट होईल. राईट. सो व्हॅलेन्सी किती आहे त्याची 4 व्हॅलेन्सी. आउटरमोस्ट शेलमध्ये शेल म्हणूया आपण, सबशेल नाही म्हणूया. सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत पण त्याची व्हॅलेन्सी काय म्हणतात व्हॅकन्सी मात्र 4 आहे. बट व्हॅलेन्सी किती आहे आउटरमोस्ट शेलचा विचार करतोय. आउटरमोस्ट शेल म्हणजे आता हा तुमचा के शेल, हा एल आणि हा एम. ओके, सो एम मध्ये 8 ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी काय पाहिजे तर 4 इलेक्ट्रॉन्स अजून त्याला लागतील. ओके, सो व्हॅलेन्सी किती आहे 4. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात टेट्राहॅड्रॉन, टेट्राव्हॅलेंट, टेट्राव्हॅलेंट सेमीकंडक्टर. ओके, सो प्युअर सेमीकंडक्टर जो असेल जर्मॅनियम असेल सिलिकॉन असेल, ओके, ते काय असतील टेट्राव्हॅलेंट असतील. त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील तर 4 इलेक्ट्रॉन्स असतील. ओके, सो हा जो सिलिकॉन आहे त्याचं स्ट्रक्चर रेग्युलर टेट्राहॅड्रॉन सारखं असतं. रेग्युलर टेट्राहॅड्रॉन म्हणजे आता एक सिलिकॉन आहे, ठीक आहे, त्याचं काय म्हटलं आउटरमोस्ट शेलमध्ये जर 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 4 इथला हा एक इलेक्ट्रॉन. ओके, त्याचं म्हणूया आपण काय असेल तर 4 त्याच्या व्हॅकन्सी असतील. म्हणजे हा सिलिकॉन अजून 4, ठीक आहे, 1 2 3 आणि 4 त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हे कोव्हॅलेंट बॉन्ड काय फुलफिल आहेत, कोव्हॅलेंट बॉन्ड तिथे फॉर्म झालेला नाही. म्हणून मग काय करेल 4ची व्हॅकन्सी म्हणजे अजून त्याच्या आजूबाजूला जे ॲटम्स असतील ना सिलिकॉनचे ते त्या सिलिकॉनच्या ॲटम बरोबर तो काय करेल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करेल. सो त्याच्या साईडला इथे एक सिलिकॉन असेल त्याच्याबरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करेल. इकडे एक सिलिकॉन असेल त्याच्यावर बरोबर कोव्हॅलेंट, इकडे त्याच्याबरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करेल. आणि अजून 4th वाला सिलिकॉन असेल त्याच्या सिलिकॉनचा ॲटम असेल त्याच्याबरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करेल. सो त्याची ऑक्टेट स्टेट आता बघा 4 कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे ऑक्टेट स्टेट कंप्लीट झाले. एका कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, सो ऑक्टेट स्टेट कंप्लीट झाली म्हणजे हा ॲट द ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला हा काय असेल तर ॲज अ इन्सुलेटर. म्हणजे ह्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसेल कारण कोव्हॅलेंट बॉन्ड पूर्ण कंप्लीट आहे, एक पण फ्री इलेक्ट्रॉन्स इथे नाही आहे. ओके, आता काय होईल तर जर टेम्परेचर वाढलं म्हणजे रूम टेम्परेचरला आपलं टेम्परेचर आलं. आता हा काय असेल ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला. ओके, ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला नो फ्री इलेक्ट्रॉन्स. Okay, no free electrons for the absolute 0 temperature. But as the temperature increases, see, as temperature increases, इथे आपण मगाशी फिगर काढलेली,
सो हा आहे तुमचा व्हॅलेन्स बँड, हा आहे कंडक्शन बँड फॉर सिलिकॉन. ठीक आहे, इकडे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कंडक्शन बँडमध्ये कोणताही इलेक्ट्रॉन नसेल. जर टेम्परेचर वाढवलं, सो टेम्परेचर वाढवल्यावर काय होईल, हा इलेक्ट्रॉन इथे जायचा प्रयत्न करेल, हा इलेक्ट्रॉन इथे जाईल, हा इलेक्ट्रॉन इथे जाईल आणि इथे. सो ॲट रूम टेम्परेचर हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, कंडक्शन बँडमध्ये जम्प करतील आणि हे इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये गेल्यानंतर इथे त्यांची व्हॅकन्सी अजून क्रिएट होईल किंवा इथे होल जनरेट होतील. या व्हॅकन्सीला आपण काय म्हणतो, होल्स म्हणतो. आणि हे इलेक्ट्रॉन्स कसले, कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन्स. ओके, सो काय झालं, इलेक्ट्रॉन होल पेअर इथे जनरेट होते. ठीक आहे, सो बघा, जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड, आता इथला एक इलेक्ट्रॉन काय होईल, रूम टेम्परेचरला एक इलेक्ट्रॉन फ्री होईल. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, सो एक इलेक्ट्रॉन फ्री होईल आणि इथे काय होईल, होल जनरेट होईल. ओके, त्याच्यानंतर अजून इथला काहीतरी सिलिकॉन असेल, इथला एक इलेक्ट्रॉन फ्री झाला आणि काय झालं, इथे होल जनरेट झाला. सो ही प्रोसेस चालू राहते. जर टेम्परेचर अजून वाढत गेलं तर अजून काही इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, फ्री होऊ शकतात आणि होल जनरेट होऊ शकतो. सो इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होते जर टेम्परेचर आपण वाढवलं. म्हणजे टेम्परेचर वाढवतो म्हणजे काय करतोय, एनर्जी वाढवतोय. सो या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळते आणि ते एक्साइटेड स्टेटमध्ये जातात. एक्साइटेड स्टेट म्हणजे कोणती, कंडक्शन बँड. सो एक्साइटेड स्टेटमध्ये गेल्यावर ते काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात इलेक्ट्रिसिटी, म्हणून त्यांना म्हणतो आपण कंडक्शन बँड. म्हणजे आता डायरेक्टली कंडक्ट तर नाही करणार, आपल्याला तिथे काय करावं लागेल, तर पोटेन्शियल डिफरन्स द्यावं लागेल. फ्री इलेक्ट्रॉन तर फ्री झाले, त्याच्यानंतर जर आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तर मग हे ह्या इलेक्ट्रॉन्सला काय मिळेल, ड्रिफ्ट वेलोसिटी मिळेल. सो ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे काय, तर हे इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह जी पोलॅरिटी असेल तुमच्या एक्सटर्नल सप्लायची किंवा व्होल्टेज सप्लायची, तर त्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतात आणि ते मूव्ह झाल्यानंतर त्यांना एक पाथ मिळतो, एक वेलॉसिटी मिळते, त्याला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणतो. ओके, सो ॲट द रूम टेम्परेचर इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होतात आणि जर आपण पोटेन्शियल डिफरन्स दिले तर हे इलेक्ट्रॉन काय करू शकतात, कंडक्ट होऊ शकतात, त्यांना ड्रिफ्ट वेलॉसिटी मिळते. ओके, सो दॅट इज अबाउट द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, बट विच इज प्युअर, म्हणजे ज्याच्यामध्ये दुसरा कोणताही ॲटम नाही, फक्त सिलिकॉन. ओके, सगळे जे ॲटम्स असतील ते कसले असतील, फक्त सिलिकॉन्सचे असतील. दुसरा कोणताही ॲटम्स इथे पार्टिसिपेट करत नाही. किंवा जर्मॅनियमची पण जर्मॅनियम पण टेट्राव्हॅलेंट ॲटम आहे, त्याच्यामुळे तो पण काय करेल, तर ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याच्या बाजूच्या दुसऱ्या जर्मॅनियम बरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करेल. 4 ॲटम्स दुसरे त्याच्या बाजूचे तो इलेक्ट्रॉन्स त्याला शेअर करेल. ओके, सो हा जसं सिलिकॉन त्याच्या बाजूच्या 4 सिलिकॉनला त्याचे इलेक्ट्रॉन्स काय करतो, शेअर करतो आणि कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. तसंच जर्मॅनियमचं पण होणार. ओके, सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज प्युअर सिलिकॉनचे ॲटम किंवा प्युअर जर्मॅनियमचे ॲटम्स, त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणणार. ओके, सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते रेग्युलर टेट्राहेड्रॉन सिलिकॉनचं, आणि त्याच्यानंतर ॲट द रूम टेम्परेचरला काय होतं, तर त्यांचं कोव्हॅलेंट बॉन्ड तुटू शकतो, ब्रेक होऊ शकतो आणि काय होणार, ते इलेक्ट्रॉन्स फ्री होऊ शकतात आणि कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात. कंडक्शन बँडमध्ये गेले तर मग काय होणार, तिथे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होते आणि इलेक्ट्रिसिटी फॉर्म होते. आता हे जे प्युअर किंवा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आहेत
तर त्याच्यामध्ये जे बघा जेवढे इलेक्ट्रॉन्स फ्री होतील तेवढे होल्स क्रिएट होतील. म्हणजे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर्स ऑफ होल्स. ओके, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर्स ऑफ होल इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. देन इथे जी कंडक्टिव्हिटी होते ती बघा. आता जर मी इथे एक सिलिकॉनचा सेमीकंडक्टर घेतला, ओके, आणि त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. सो पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर आता इथे काय आहे तर सिलिकॉन, ओके, सिलिकॉन येस. सो इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार ॲट द रूम टेम्परेचर. इथे इलेक्ट्रॉन फ्री असणार, इथे होल्स असणार. ओके, इथे जर होल जनरेट झाला तर इकडे इलेक्ट्रॉन फ्री असणार. देन समजा इथे एक होल आहे आणि इलेक्ट्रॉन फ्री. सो हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतील, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द पॉझिटिव्ह पोलॅरिटी. त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होते तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आता हा इथला जो इलेक्ट्रॉन आहे, ओके, सो हा इथला इलेक्ट्रॉन डायरेक्टली काय म्हटलं पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे जाऊ शकणार नाही. सो तो सुरुवातीला तर जर त्याची एनर्जी पुन्हा कमी झाली, ओके, सो हा जो कंडक्शन बँडमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो पुन्हा काय करू शकतो, पुन्हा जम्प होऊ शकतो. म्हणजे जर एकदम जास्त नाही पण थोडीशी जर एनर्जी त्याची कमी झाली तर मग तो काय होऊ शकतो तर व्हॅलेन्स बँडमध्ये पुन्हा येऊ शकतो. आणि सो व्हॅलेन्स बँडमध्ये पुन्हा आला म्हणजे काय होईल, इथे जर एखादा होल त्याच्यासाठी अवेलेबल असेल तर त्या होलमध्ये तो काय करू शकतो, जम्प करू शकतो. आणि मग इथला इलेक्ट्रॉन पुन्हा काय होऊ शकतो, फ्री होऊ शकतो. ओके, सो हा इलेक्ट्रॉन फ्री झाल्यानंतर या होलमध्ये काय होऊ शकतो तर जम्प करू शकतो आणि पुन्हा इथला इलेक्ट्रॉन फ्री होऊ शकतो. म्हणजे ॲज युअर इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग युअर होल इज ऑल्सो मुव्हिंग. ओके, म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये किंवा सेमीकंडक्टरमध्ये जी आपली कंडक्टिव्हिटी होते इलेक्ट्रॉन्सची ती फक्त तुमच्या इलेक्ट्रॉन्समुळे नाही तर तुमच्या होल्समुळे पण होते. जसं इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत तसे तुमचे होल्स पण मूव्ह होतात. सो होल्स म्हणजे इफेक्टिव्हली पॉझिटिव्ह चार्ज, ते ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्ज नाही, दे आर द व्हॅकन्सी किंवा एक तिथे जागा क्रिएट होते, तिला आपण ॲक्च्युअली तो आयन नाही आहे, म्हणजे पॉझिटिव्ह त्याचा चार्ज नाही, त्याचा चार्ज मात्र त्याच्यावर कोणताच चार्ज नाही आहे, बट त्याला इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह चार्ज म्हणू शकतो आपण, की दोन चार्ज पाहिजेत ना. सो हे जे होल्स आहेत ते काय होऊ शकतात तर निगेटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. ओके, सो इफेक्टिव्हली पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो आणि इलेक्ट्रॉन्सचा जो चार्ज आहे त्यांना म्हणणार होतो आपण इफेक्टिव्ह निगेटिव्ह चार्ज. ओके, सो दिस इज द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि देन सेकंड टाईप सेमीकंडक्टरचा आहे तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, इथे आपण बघितलं प्युअर सेमीकंडक्टर, पण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये मात्र प्युअर सेमीकंडक्टर नसणार, की त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असणार. सो इम्प्युरिटी काय तर एक्सटर्नली आपण ॲड करणार आहोत. ओके, सो दॅट process in which we are adding the impurity in the pure semiconductor किंवा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतोय आणि तेव्हा काय मिळतं आपल्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत तर डोपिंग. काय म्हणणार आहोत, डोपिंग. सो डोपिंग इज द प्रोसेस in which we are adding the impurity, ती impurity pentavalent or trivalent, ओके, अशी असू शकते. तर त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत डोपिंग.
ओके, सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पुन्हा 2 टाईप्स मिळतात आपल्याला, एन टाईप किंवा पी टाईप. सो व्हॉट इज एन टाईप अँड व्हॉट इज पी टाईप? सो एन टाईपमध्ये ही जी इम्प्युरिटी आपण ॲड करतो किंवा डोपिंग आपण ॲड करतो ती असणार आहे तुमची पेंटाव्हॅलेंट. पेंटाव्हॅलेंट. ओके, सो पेंटाव्हॅलेंट म्हणजे काय? पेंटाव्हॅलेंट मीन्स ज्याची व्हॅलेन्सी 5 असेल. व्हॅलेन्सी 5 म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये ज्याच्या 5 इलेक्ट्रॉन्स असतील. ओके, सो अशी इम्प्युरिटी जर ॲड केली आपण प्युअर सेमीकंडक्टरमध्ये किंवा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये तर आपल्याला पेंटाव्हॅलेंट एन टाईप सेमीकंडक्टर मिळतो. आणि त्या उलट ट्रायव्हॅलेंट म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती असेल? 3 असेल. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये त्याच्या 3 इलेक्ट्रॉन्स असतील. अशी जर इम्प्युरिटी, असा जर ॲटम आपण प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड केला तर मग तिथे काय होतो? पी टाईप सेमीकंडक्टर फॉर्म होतो. ओके, सो ही जी इम्प्युरिटी ॲड करणं खूप गरजेचं असतं आपल्याला. जर गॅजेट्स बनवायचे असतील, नवीन नवीन आपल्याला डिव्हायसेस बनवायचे असतील तर मग ही इम्प्युरिटी ॲड करणं गरजेचं होतं. त्या इम्प्युरिटी जर जेवढी ॲड करू किंवा त्याचं प्रमाणानुसार तो सेमीकंडक्टर कशासारखं काय वर्क देईल किंवा कुठे त्याचं ॲप्लिकेशन मिळेल आपल्याला, कसं आपण त्याचा यूज करू शकतो हे ठरेल. ओके, सो इम्प्युरिटी ॲड करून आपण आपल्याला हवं तसे ॲप्लिकेशन्स या सेमीकंडक्टर्सचे मिळू शकतो. म्हणून एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर खूप महत्त्वाचे आहेत. आपण जे सगळे गॅजेट्स वापरतो त्याच्यामध्ये कोणते सेमीकंडक्टर यूज केलेले असतात? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ना प्युअर सेमीकंडक्टर्सचे यूज तेवढे जास्त नाहीत, पण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण स्वतः मॉडिफाय करू शकतो, म्हणून ते जास्त गरजेचे. ठीक आहे, सो एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर आपण अजून व्यवस्थित बघूया. बट सध्या फक्त सेमीकंडक्टर्सचे टाईप इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिकमध्ये एन टाईप आणि पी टाईप. सो हे आपण बघूच या. तर ह्याच्यामध्ये मात्र पेंटाव्हॅलेंट, कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा ट्रायव्हॅलेंट ॲटम्स कोणते आणि ते कसे एन टाईप किंवा पी टाईप सेमीकंडक्टर फॉर्म करतात किंवा त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण आता बघूया. येस, सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपल्याला एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर्स बघायचे. तर सो एन टाईप सेमीकंडक्टर काय म्हटलं, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल ॲटम्स ॲड करावे लागतात, त्याला आपण डोपिंग म्हणतो. सो ही डोपिंग एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय असते? पेंटाव्हॅलेंट असते. सो पेंटाव्हॅलेंट म्हणजे ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, सो असे ॲटम्स कोणते आहेत? तर फॉर एक्झाम्पल अँटीमोनी, फॉस्फरस, आर्सेनाइड. सो हे काय तुमचे पेंटाव्हॅलेंट ॲटम आहेत. सो बघा, एसबीची 5 ऑर्बिट्स असतात किंवा 5 त्याचे शेल्स असतात. ओके, सो इथे 18 and then something octestate and then outermost shell मध्ये मात्र 1 2 3 4 and 5 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आता हे 5 इलेक्ट्रॉन्स आपलं जर आपण सिलिकॉन घेतलं, ओके, सो सिलिकॉन बरोबर आपण मिक्स केलं म्हणजे सिलिकॉनचं सेमीकंडक्टर आहे आणि सिलिकॉनच्या सेमीकंडक्टरमध्ये आपण हा अँटीमोनी जर डोप केला, ओके, तर मग तो काय करेल? आता सिलिकॉनचं स्ट्रक्चर आपण मगाशीच बघितलं, सिलिकॉनच्या
ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा त्याचं कोव्हॅलंट बॉन्डिंग आपण बघू. ओके, सो 4 इलेक्ट्रॉन्स काय करतात, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात नियर किंवा नेबरिंग सिलिकॉन्सच्या आयटम्स बरोबर. सो आता आपण काय केलं तर हा अँटीमोनी इथे डोप केलं, तर हा मधला जो सिलिकॉन आहे त्याची जागा समजा तुमच्या ह्या SB ने घेतली. ओके, आता या SB मध्ये किती, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 4 5. इकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, सिलिकॉनचा हा एक इलेक्ट्रॉन, आणि आता नियर अबाउट म्हणजे जे नेबरिंग सिलिकॉन आहेत ना, तर नेबरिंग सिलिकॉन बरोबर तो कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म करेल ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी. ओके, सो ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी ह्या सिलिकॉन कडून एक आयटम बरोबर तो कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे ह्याचा एक इलेक्ट्रॉन आणि या सिलिकॉनचा दुसरा इलेक्ट्रॉन, असं कोव्हॅलंट बॉन्ड तिथे फॉर्म होईल. पुन्हा त्याच्या नेबरिंगचा जो हा सिलिकॉन आहे तिथे पुन्हा कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म होईल, एक इलेक्ट्रॉन आणि या सिलिकॉनचा दुसरा इलेक्ट्रॉन. इथे पण कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म होईल, इथे पण कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म होईल. नेबरिंग जे सिलिकॉन्स असतील त्याच्याबरोबर तो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करेल ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी. बट आता फक्त शेअर किती इलेक्ट्रॉन्स तो करू शकतो, 1 2 3 and 4, कारण त्याच्या सिलिकॉनचं जे स्ट्रक्चर आहे टेट्राहेड्रॉन आहे. सो टेट्राहेड्रॉन म्हणजे त्याची जी व्हॅकन्सी आपण बघितलं तर 4 इलेक्ट्रॉन्सची आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये जे फिफ्थ वाला जो इलेक्ट्रॉन्स आहे, एक्स्ट्रा जो इलेक्ट्रॉन, तो मात्र काय राहील इकडे, फ्री इलेक्ट्रॉन म्हणून राहील, फ्री इलेक्ट्रॉन. ओके, सो हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं ते एन टाईप सेमीकंडक्टरचं झालं, की ज्याच्यामध्ये एक फ्री इलेक्ट्रॉन राहतो ऑक्टेट स्टेट कंप्लीट केल्यानंतर. आता हा एकच आपण डोपिंग करणार नाही, तर अवोगाड्रो नंबरनुसार आपण ही डोपिंग करणार आहोत, की जर अजून एखादा इकडे ॲटम जर डोप झालेला असेल तर इथे एखादा फ्री इलेक्ट्रॉन मिळेल, इकडे एखादा फ्री इलेक्ट्रॉन मिळेल. ओके, सो हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, या डोपिंगमुळे फ्री असतील आणि हे कंडक्ट करण्यासाठी आपल्याला उपयोगाला येतील. ओके, सो इथे आपल्याला दिसते की आता इथे होल्स जनरेट झालेले नाहीत, फक्त इलेक्ट्रॉन्स फ्री आहेत. जर आपण एक्सटर्नल एनर्जी दिली तर मग मात्र एखादा इथला इलेक्ट्रॉन पण फ्री होऊ शकतो. ओके, एक्सटर्नल एनर्जी दिल्यानंतर, आणि इथे काय होईल, होल जनरेट होईल. सो इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट कधी होईल, जेव्हा आपण एक्सटर्नल एनर्जी सप्लाय करू किंवा कोव्हॅलंट तेव्हा किंवा टेम्परेचर वाढू. सो टेम्परेचर वाढवल्यानंतर ते कोव्हॅलंट बॉन्डिंग काय होऊ शकतं, ब्रेक होऊ शकतं आणि तिथे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतो. पण इनिशियली तिथे फ्री इलेक्ट्रॉन्स तरी पण असतात, म्हणजे काय होईल, इथे जे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात. ओके, सो काय होईल, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात, जास्तीचे इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात आणि होल्सची संख्या मात्र कमी असते. सो एन टाईप सेमीकंडक्टर्समध्ये नंबर्स ऑफ होल्स इज लेस दॅन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. सुरुवातीला फ्री इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी तिथे आहेत, त्याच्यानंतर एक्स्टर्नल एनर्जी दिल्यामुळे काही इलेक्ट्रॉन फ्री होतात आणि तिथे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होते. पण इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत आणि अजून इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्सची संख्या होल्सपेक्षा काय होते, वाढते. म्हणून इथे नंबर्स ऑफ होल्स आर लेस दॅन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, आता ह्यांची जी आता ह्याच्यामध्ये जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात, मेजॉरिटी आणि मायनॉरिटी दोन प्रकारचे चार्ज कॅरियर्स आहेत. सो सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये आता इलेक्ट्रॉन्स जास्त असतात, त्याच्यामुळे जो करंट फ्लो होणार आहे ह्या एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये तो काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्समुळे फ्लो होणार आहे. सो इथे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहे. ठीक आहे. देन आता बघा इथे एनर्जी लेवल, एक एक्स्ट्रा एनर्जी, हा तुमचा कंडक्शन बँड आहे आणि हा तुमचा व्हॅलेन्स बँड आहे. सो इथले इलेक्ट्रॉन्स काय होतात, कंडक्शन बँडमध्ये जात आहेत.
इथे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आणि व्हॅलेन्स बँडमध्ये तुमचे काय असतात, होल्स असतात. आणि जे बॉन्ड असलेले किंवा कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये असलेले काही इलेक्ट्रॉन्स असतील, काही होल्स असतील. सो आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते इलेक्ट्रॉन्स बघा, हे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेटमुळे जनरेट झालेले आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स इकडे आहेत, ऑलरेडी आहेत, तर ते इलेक्ट्रॉन्स पण इथे असू शकतात. ओके, सो हे जे इथले इलेक्ट्रॉन्स आहेत ते एकतर या एनर्जी लेवलमध्ये पण जम्प करू शकतात. ओके, किंवा आपल्या कंडक्शन बँडमध्ये पण जम्प करू शकतात. सो इथे एक्स्ट्रा एक इलेक्ट्रॉन एनर्जी लेवल फॉर्म होते. ओके, सो दॅट आर द कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड. सो एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल इथे फॉर्म होते. आणि कंडक्शन बँडमध्ये गेल्यावर मात्र हे इलेक्ट्रॉन्स काय करणार, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहेत, जेव्हा आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय किंवा एक्सटर्नल व्होल्टेज त्याला देऊया. देन पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये उलट आहे. काय होते, पेंटाव्हॅलेंट एन टाईपमध्ये आणि इकडे असते ट्रायव्हॅलेंट ॲटम्सची इम्प्युरिटी आपण डोप करणार आहोत. सो ट्रायव्हॅलेंट म्हणजे किती, आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतील. सो बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, इंडियम आहे, यासारखे जे ॲटम्स आहेत ते काय, तर ट्रायव्हॅलेंट ॲटम्स आहेत. ट्रायव्हॅलेंट ॲटम जर बोरॉन आपण घेतलं, सो बोरॉनच्या फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, बोरॉन काहीतरी 5 असतं ना, सो आणि इकडे काय असतील 3 इलेक्ट्रॉन्स. ओके, ठीक आहे. सो आता हा बोरॉन पुन्हा जर्मेनियम किंवा सिलिकॉन घ्या तुम्ही. आपण आता सिलिकॉन घेतलं तर सिलिकॉन घेऊया. सो सिलिकॉन बरोबर हा बोरॉन जर आपण डोप केला तर काय होईल, पुन्हा बघा, बोरॉन त्याच्या नेबरिंग सिलिकॉन बरोबर कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म करेल. सिलिकॉन 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 सिलिकॉन. ठीक आहे. आता या सिलिकॉन बरोबर कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म केले, एक हा इलेक्ट्रॉन शेअर केला. ओके, या सिलिकॉन बरोबर पुन्हा हा एक इलेक्ट्रॉन शेअर केला, पुन्हा हा इलेक्ट्रॉन इथे शेअर करेल. बट आता बघा 1 2 3 तिन्हीच्या तिन्ही इलेक्ट्रॉन त्याने शेअर करून झालेत, ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करून झालेत. पण इथे एक सिलिकॉनचा इलेक्ट्रॉन अजून प्रेझेंट आहे, पण बोरॉनला मात्र त्याला कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी तिथे इलेक्ट्रॉनच नाहीये. ओके, म्हणून तिथे काय राहील, तर ही व्हॅकन्सी राहील किंवा होल जनरेट होईल. होल तिथे जनरेट होईल. ठीक आहे. सो असे अजून एखादा बोरॉन असेल तर अजून एखादा होल जनरेट होईल, इकडे एखादा होल जनरेट होईल. सो पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय होत आहेत, एक्स्ट्राचे होल जनरेट होत आहेत. ओके, ऑक्टेट स्टेट कंप्लीट केल्यानंतर पण एक्स्ट्राचे होल जनरेट होत आहेत. आणि त्याच्यामुळे इथे ऑब्विसली काय असणार आहे, नंबर्स ऑफ होल्स आर ग्रेटर दॅन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. सो जेव्हा आपण एक्सटर्नल एनर्जी देऊ किंवा पोटेन्शियल डिफरन्स देऊ तेव्हा किंवा आपण टेम्परेचर वाढवू तर मग हे इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, फ्री होऊ शकतात आणि इथे होल जनरेट होऊ शकतात. पुन्हा इथला एखादा इलेक्ट्रॉन फ्री होऊ शकतो आणि इथे होल जनरेट होऊ शकतो, म्हणजे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतील. बट काय काय होते, हे इलेक्ट्रॉन्स मात्र कमी आहेत आणि होल्स ऑलरेडी असल्यामुळे आणि अजून तयार होत आहेत, म्हणजे होल्सची संख्या इथे वाढणार आहे आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या मात्र कमी असणार आहे. म्हणून पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय असणार आहे, नंबर्स ऑफ होल्स आर ग्रेटर दॅन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन. आणि ह्याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणजे इथे जे होल्स आहेत ते काय जास्त आहेत, त्याच्यामध्ये जे चार्ज त्याच्यामध्ये जी कंडक्टिव्हिटी होते ती कशामुळे जास्त होते, तर होल्समुळे होते. म्हणून पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स. ओके, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स. ना इथे पण बघा, कंडक्शन बँड, व्हॅलेन्स बँड, इथे काय होल्सची संख्या जास्त आहे, म्हणजे इथे जे होल्स जनरेट होत आहेत
इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये गेल्यानंतर आणि ऑलरेडी तिथे होल्स प्रेझेंट आहेत, ऑलरेडी होल्स प्रेझेंट आहेत. ओके, सो एक्स्ट्रा एनर्जी लेवल फॉर्म होते कशासाठी, होल्ससाठी. ठीक आहे, कारण त्यांची ही जी एनर्जी ती थोडीशी आपल्या व्हॅलेन्स बँडपेक्षा जास्त असते, म्हणून एक्स्ट्रा एनर्जी लेवल. आणि इथे ह्या इलेक्ट्रॉन्सची जी एनर्जी ती कंडक्शन बँडपेक्षा थोडीशी कमी असते, म्हणून ह्यांना म्हणतो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल, आणि ह्याला म्हणतो एक्स्ट्रा होल्सची एनर्जी लेवल, जी एक्स्ट्रा फॉर्म होते पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आणि एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये. ओके, सो इथे कम्पॅरिझन करणं पण तुम्हाला सोपं होईल आणि कोणते कोणते पॉईंट्स महत्त्वाचे हे ते पण समजेल. ओके, सो पेंटाव्हॅलेंट ॲटम, इथे ट्रायव्हॅलेंट ॲटमची डोपिंग महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर नंबर्स ऑफ होल्स अँड नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स हे महत्त्वाचं आहे. सो एन टाईपमध्ये नंबर्स ऑफ होल्स लेस दॅन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन, पी टाईपमध्ये नंबर्स ऑफ होल्स ग्रेटर दॅन एन टाईप नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन. देन इथे पेंटाव्हॅलेंट, इथे ट्रायव्हॅलेंट, त्यांचे एक्झाम्पल्स पण आहेत. देन स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं आहे, ओके, डोपिंग केल्यानंतर. तर इथे एक फ्री इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहतोय आणि इकडे मात्र होल जनरेट होतोय. ओके, देन इथे होल्सची संख्या जर आपण एनर्जी वाढवली तेव्हा पण होल्स वाढतात, इथे इलेक्ट्रॉन्स वाढतात. सो मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत, पी टाईपमध्ये होल्स आहेत. देन इथे कंडक्शन बँडच्या जस्ट खाली एक एक्स्ट्रा एनर्जी लेवल फॉर्म होते इलेक्ट्रॉन्ससाठी, आणि इथे व्हॅलेन्स बँडच्या जस्ट अपर साईडला, जस्ट वरती एक एक्स्ट्रा होल एनर्जी लेवल फॉर्म होते, जे होल्स जनरेट होत आहेत इनिशियली त्यांच्यासाठी. ठीक आहे, सो दॅट इज अबाउट द एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये प्युअर ॲटम्स असतात, सिलिकॉन सिलिकॉन सिलिकॉन, जर्मेनियम जर्मेनियम जर्मेनियम. पण एक्सटेन्सिकमध्ये आपण या सिलिकॉनमध्ये एखादा पेंटाव्हॅलेंट ॲटम्स टाकू शकतो, आणि पीमध्ये आपण एखादा बोरॉनचा ॲटम्स डोप करू शकतो, ॲल्युमिनियमचा डोप करू शकतो. कम्पॅरेटिव्हली आपल्याला पी टाईप हवा आहे की एन टाईप हवा आहे त्यानुसार. ठीक आहे, सो नेक्स्ट टाईम आपण हा एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टरचं यूज कसं केलं जातं किंवा गॅजेटमध्ये ते कसे वापरले जातात हे बघूया. ठीक आहे, सो बाय फॉर टुडे.